हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग. मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आत्ता वाजलेले आहेत बघा 7:30 पावणे 8. तर माझी देवपूजा वगैरे झालेली आहे, आंघोळ झालेली आहे आणि थोडासा माझा अवतार पण आहे बघा, तुम्हाला दिसत असेल कारण कामाची घाई गडबड आहे बरं का. तर काल आम्ही देवाला गेलो होतो, त्याच्यामुळं आज लगेच शुक्रवारी परड्या भरण्याचा कार्यक्रम करणार आहे मी लगेच. त्याच्यामुळं मग आता पुरणपोळीचा स्वयंपाक पण बनवायचा, भरपूर कामं आवरायची. तर तुम्हाला दाखवते मी. माझ्या जाऊबाई मनीषाताई त्यासुद्धा स्वयंपाकाला आलेल्या आहेत मदतीसाठी. आजी पण आहेत आमच्या आणि दुसरे एक सासूबाईसुद्धा येणार आहेत. आणि इकडे मी चुलीवरती पुरण टाकले बघा शिजायला. पुरण शिजतंय तोपर्यंत बाकीची कामं सगळी आवरून घेतली. आणि इकडे बघा आपलं बांधकाम चालू आहे ना, तर मिस्त्री आणि सगळे त्यांचे जे गौंडी आहेत ते सगळे आलेले आहेत बघा कामासाठी. इकडं बंटी आणि माझ्या दिराचा मुलगा बसलाय बघा आणि चाललंय आता ह्यांचं काम. तर चला स्वयंपाक पण बनवायचा आहे मला, मी आवरून घेते. पुरण शिजलंय बरं का आणि येळून पण घेतलं आणि इकडं येळवणी काढलंय मी आमटीसाठी आणि मी बनवणार आहे बरं का आमटी. तर बघा इकडं कांदा भाजलाय, खोबरं भाजले आणि लसूण भरपूर घेतलाय. इकडं मनीषताईंनी छान असे भजे बनवलेत आणि कुरडे पापडी पण तळून घेतली बरं का आणि सुटबडशे पण कुटून घेतली. चुलीवर असा मस्त स्वयंपाक चाललाय, गॅसवर पण चाललाय, दोन्हीकडं पण म्हणून करतोय कारण नंतर आहे ना लय पाऊस येतो बरं का. काल लय पाऊस झालाय आमच्याकडं. तर चला स्वयंपाक आता बनवतो, नंतर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा. तशी आमटी कढई टाकली बरं का मी चुलीवरती आणि चुलीवरची आमटी खरंच खूप भारी लागते बरं का. आता मी आमटी कशी बनवते ही माझ्या मैत्रिणीला माहितीच आहे. एकदम मस्त अशी झाली आणि माणसं भरपूर आहेत त्यामुळे थोडंसं मी जास्तच बनवली. तर चला आता कढायला टाकलेली आहे. आता छान अशी दणदणून उकळी काढून घेऊ आणि मस्त अशी हारावरती 10 मिनिटं कडून घेऊ. कढाई टाकली त्यानंतर इकडे मनीषताई आमच्या बघा माता आहे कणिक. तर बघा आमटी मी चुलीवरती कढायला टाकली आणि आमटी करते तोपर्यंत इकडे आजी मला छोटे छोटे उंडे करून देत आहे. म्हणजे आपल्याला गावात आहे ना मला नैवेद्य दाखवायला जायचं आहे ना आणि परड्या बनायच्या, तर परड्यामध्ये सुद्धा आपल्याला छोटे छोटे निवद लागतात. तर बघा असे मी लाटून घेतले आणि एकदमच मनीषताई नंतर चुलीवरती भाजणार आहे. तर अजून बाकी सगळा स्वयंपाक आवरलाय बरं का, फक्त पुरणपोळी राहिली करायची. तर मग आम्ही सगळ्या मिळून आता पुरणपोळ्या करणार आहे. नंतर मी गावामध्ये नैवेद्य दाखवायला जाणार आहे, नंतर परड्या भरणार आहे. व्हिडिओ खूप छान असणार आहे त्यामुळे कंटिन्यू करा. चालल्यात बघा पुरणपोळीचा स्वयंपाक, मनीषताई लाटताय आणि आमची सासूबाई भाजताय बरं का. तर पोळी अशी मस्त टम्म फुगलेली आहे. तर चला स्वयंपाक मला नैवेद्य भरवायचा आहे भरायचा आहे. तर इकडं सुजितदादाने बघा तर इकडं बघा अहो आमचे नारळाची शिंडी काढताय, मामा झोपल्यात बरं का खाली आणि इकडं सगळे कामगार असे जेवायला मस्त बसल्यात आंब्याच्या झाडाखाली आणि मिस्त्री पण चांगलं जेवण चाललंय बरं का. तर बेळ दिली त्यांना खायला, तर एकच नंबर तर सगळ्यांचं जेवण चाललंय. तर असं आहे बघा आता मला नैवेद्य. तर बघा इकडं आमच्या आत्या म्हणताय की पोळी फुगलेली दाखवा. तर चला आता मला नैवेद्य भरून घ्यायचंय आणि जायचंय गावामध्ये. पोळ्याचा स्वयंपाक चाललाय आणि इकडं मनीषताई आमच्या पोळ्या करता करता वेळ खातायत बरं का. तर बघा आमचं कसं चाललंय आणि मस्त असा पोळ्याचा स्वयंपाक चाललाय. पोळी चांगली फुगली पाहिजे बरं का. हा लय भारी झाली लई. सुगर नाही तुम्ही हाय ना सर का त्या पुरणपोळीचा स्वयंपाक पण चालू आहे बरं का. तर इकडं आमची समृद्धी ना छान असे धोंडे बनवते कारण आता अधिक महिना चालू आहे ना, त्यामुळे धोंड्याचा महिना, त्यामुळं देवांसाठी बनवते आणि माणसांना सुद्धा. तर बघा किती छान बनवलेत तिने. तर आता अजून राहिलेत बरं का बनवायचे, तर ते बनवून घेणार आहे. बघा मला येत नव्हते पण मनीषा काकीने मला शिकवलेत. हा शिकवलेत, मनीषा काकीने शिकवले तिला त्याच्या चुलतीने. तर असो बनव आता. तर बघा इकडं चालला होता पुरणपोळीचा स्वयंपाक आणि नंतर मी नैवेद्य वगैरे भरले आहो मी आणि समृद्धी. मंदिरामध्ये आलो, तर गावामध्ये आलो मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी, नैवेद्य दाखवण्यासाठी. तर पहिल्यांदा हे महालक्ष्मीचं मंदिर आहे आमच्या गावातलं. तर आखाड महिन्यामध्ये सुद्धा येतात बरं का ह्या महालक्ष्मीला. तर आमचं काही तर येणं होत नाही. तर मग सासूबाई बोलल्या जाणार आहे ह्या गावात, तर मग सगळ्याच देवांना नैवेद्य नाही. तर मग येता येता रोडच्याच कडेला आहे. तर मग अगोदर महालक्ष्मी देवीच्या मंदिरात गेलो. तिथे गेल्यानंतर मग मी पाणी वगैरे घातलं, हळदी कुंकू लावलं, त्यानंतर नैवेद्य पण ठेवला आणि सगळ्यात अगोदर मी दिवा लावून घेतला होता बरं का. नंतर पाणी घातलं, नंतर हळदी कुंकू लावलं, नैवेद्य ठेवला आणि नंतर ओटी भरायची असते ना तांदळाने देवीची. तर मग तांदूळ ओटीचं सामानसुद्धा मी सोबत आणलं होतं, लिंबू वगैरे जे काय असतं ते.
तर 5 वेळा ओटी भरून घेतली, त्यानंतर दर्शन घेतलं आणि अगरबत्ती पण लावून घेतली. आणि शेवट मग आहोंनी नारळ फोडला. तर नारळ आम्ही सगळ्याच देवांना आणले होते. तर नारळ फोडला तर नारळ उभाच फुटला. तर आहो बोलले उभाच नारळ फुटला, म्हणलं असू द्या. त्यानंतर आलो आम्ही तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये. म्हणजे आमच्या गावामध्ये ना राशींची देवी, तुळजापूरची देवी, आणखी येरमाळ्याची येडाई, परत आणखिरीची देवी, अशा बऱ्याच 4-5 देव्या आहेत बरं का. तर त्यांचं इथं ठाणं आहे. तर दसऱ्यामध्ये सुद्धा नवरात्रामध्ये इथंच जागर असतो आणि इथंच नैवेद्य वगैरे दाखवलं, परड्या वगैरे भरतात आमच्या गावामध्ये. तर हे मंदिर अगोदर असं उघड्यावरच होतं बरं का. पण आता गाववाल्यांनी छान असं मंदिर बांधले आणि मस्त गेट वगैरे त्याला बसवलंय. तर खूप भारी वाटलं, मला लय आवडलं. त्याच्यासमोर झाडंसुद्धा लावलेली आहेत. तर इथं आल्याच्या नंतर मग मी अगोदर सगळ्या देवांना अंघोळ्या घातल्या आणि त्यानंतर मग हळदी कुंकू लावून घेतलं. आता आहे ना आमचं येणं होत नाही बरं का, आम्ही बाहेर राहिला असल्यामुळे. नाहीतर मग गावामध्ये जर राहिलं असलं तर मग आपलं येणं होतं असतं. तर मग सासूबाई तर पडलेल्याच होत्या घरी, पण आता तुळजापूरला गेल्यामुळं आम्हाला परड्या पण भरायच्या होत्या. तर म्हणलं आता लगेच भरून पण घेऊ आणि सगळ्या देवांचं दर्शन पण होईल. तर घरी आमच्या सासूबाईन त्या पोळ्या करत होत्या, मनीषाताईन त्या, आणि मग नैवेद्य वगैरे भरले आणि मी आले घेऊन. तर बघा इथं हळदी कुंकू लावून झाल्याच्या नंतर मग विडा, नागिलीचं जे पान असतं त्या नागिलीच्या पानावरती मी नैवेद्य ठेवून घेतले. त्यावरती एक एक फूल सगळ्या देवीसमोर असं ठेवून घेतलं. आणि कोणतीही पूजा फुलाशिवाय अपूर्ण असते बरं का. मला पूजेमध्ये ना फुलं खूप आवडतात. त्यानंतर ओटीचं सामानसुद्धा आणलं होतं. तर सासूबाई बोलल्या 5 वेळा तिथं पीस ठेव आणि त्याच्यावरती ओटी भरून घे. तर मग ओटीचं सामानामध्ये जे काय असतं, सुपारी, खारी, खोबरं, हळकुंड, ते सगळं घेतलं होतं मी. त्यानंतर मग आमच्या आंब्याच्या झाडाची 2 फळं, 2 आंबे घेऊन जा म्हणल्या. त्यानंतर केळी आणि त्यावरती फूल ठेवून छान असा नमस्कार केला. साईडला दिसत असेल तुम्हाला कापूरसुद्धा मी लावून घेतला होता आणि दिवा पण लावलेला होता. तर अशी काही मी छान अशी पूजा केली. तर खूप प्रसन्न वाटत होतं बरं का त्या मंदिरामध्ये. छोटंच मंदिर आहे पण खूप भारी वाटत होतं. त्यानंतर नारळ फोडायचा होता. तर मग आतमध्ये काय नारळ फोडायला येत नव्हता. तर अहो बोलले मी बाहेर फोडतो. तर हे येडेश्वरीला एक आणि तुळजाभवानीला एक असं नारळ हे फोडून घेत होते. तर दोन्ही पण नारळ त्यांनी फोडून घेतले. त्यानंतर नारळ फोडल्याच्या नंतर प्रसादामध्ये मी नारळ नैवेद्यावरती 5ही देवींना ठेवून घेतला. तर हे पाहू शकता, हे आहे आमच्या गावातलं खंडोबाचं मंदिर. म्हणजे छोटंसंच मंदिर आहे पण पूर्ण बांधकाम हे दगडाचं आहे बरं का. आणि छोटंच आहे पण खूप छान आहे. त्यानंतर मी इथं गेल्याच्यानंतरसुद्धा अगोदर दिवाच लावून घेतला, कारण कोणतीही पूजा दिव्याशिवाय अपूर्ण असते. अगोदर दिवा लावून घ्यायचा, नंतर पूजा करायची. तर मी प्रत्येक देवांना माती, तेल घेऊन गेले होते, माचीस बॉक्स. तर अगोदर दिवा लावून घेतला. त्यानंतर मग देवांना पाणी पण घातलं. त्यानंतर हळदी कुंकू लावून घेतलं, खंडोबाला भंडारा लावून घेतला. त्यानंतर नैवेद्य ठेवून घेतला आणि अगरबत्ती पण लावून घेतली. आणि फुलं माझ्याकडं एकच राहिलं होतं. तर समृद्धी बोलली मग मी दोघांच्या मध्ये ठेव. तर मग फुलसुद्धा मी ठेवून घेतलं. तर इथं पाहू शकता अगरबत्ती मी ओवाळते. तर सगळ्या देवांना छान असे नैवेद्य वगैरे दाखवून झाले आणि सगळा देवदेव छान झाला. तर मग आम्ही दोघांनी पण छान असं दर्शन घेतलं आणि बाहेर सुद्धा नैवेद्य ठेवून घेतला. तर बघा 3 देवांचं दर्शन झालं. म्हणजे लक्ष्मी आईचं जे ठाणं आहे आमच्या गावामध्ये त्यांचं, त्यानंतर येडेश्वरी, राशींची देवी आणि तुळजापूरची देवी त्यांचं तुझं ठाणं आहे आमच्या गावामध्ये. तर परड्या भरायच्या अगोदर इथं नैवेद्य दाखवायला यावं लागतं. तर मी नैवेद्य वगैरे सगळं दाखवून घेतलं बरं का. तर चुकलं माकलं ते मी आईला सांगून दिलं. तर त्यानंतर मग खंडोबाचं सुद्धा मंदिर आहे आमच्या गावामध्ये छोटंसं. तर तिथंसुद्धा नैवेद्य दाखवला आणि आता निघालो आम्ही नागनाथाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आजचासुद्धा व्हिडिओ खूप छान असणार आहे. आता घरी गेल्यानंतर मग परड्या भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता निघालो आहे नागनाथाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी, कारण परत आपलं येणं होणार नाही ना, त्यामुळे. तर बघा खंडोबाचं याचं दर्शन आमचं छान असं झालं. त्यानंतर आम्ही 2 व्हीलर नेली होती. तर 2 व्हीलरवरनं आलो आम्ही ग्रामदैवताकडे. म्हणजे आमचं जे नागनाथ महाराजाचं मंदिर आहे ना तिथे. तर आहोंला म्हटलं चला आता आपण आलो आहे तर इथंसुद्धा नैवेद्य आणि दर्शन घेऊन जाऊ, कारण परत येणं होत नाही ना एकदा गेल्याच्या नंतर. आम्ही रानात राहिला आहे. तर इथं आलो आहे बघा. तर आमच्या या मंदिरामध्ये ना बायका अजिबात मंदिरामध्ये जात नाही बरं का, कारण नागनाथाचं मंदिर असल्यामुळे फक्त पुरुष मंडळीच आतमध्ये जातात. तर दिवसा आम्ही 4 वाजता गेलो, त्यामुळं मंदिर तर बंदच होतं. रोज संध्याकाळी 7 वाजता उघडतं दिवा लावणीच्या वेळेस. तर इथं बघा ह्या पादुकावरतीच मी इथं गुलालाची डबी होती. तर इथं हळदी कुंकू वाहिलं जात नाही, गुलाल वाहिला. त्यानंतर नैवेद्य ठेवला आणि मी कापूर पण नेला होता बरं का. तर कापूर पण लावून घेतला. आता ह्या देवाला आहे ना दुसरं काही लागत नाही बरं का, पण कापूर
जाळला पाहिजे, कारण त्या देवाला कापराचा खूप मान आहे आणि एकदम जागृत देवस्थान आहे बरं का आमच्या नागनाथ महाराजांचं. तर एखादा जर नवस आपण केला तर तो पूर्णच होतो. अगदी मनोभावे जर या देवाची जर प्रार्थना केली तर खरंच खूप नागनाथ महाराज आपल्याला आशीर्वाद देतात. त्यानंतर मग मी अगरबत्ती पण लावून घेतली आणि दर्शन घेतलं. तर खूप छान वाटलं. या पण देवांचं दर्शन झाल्याच्यानंतर मग मी दर्शन घेतल्याच्यानंतर समृद्धी पण बोलली की मम्मी मी पण दर्शन घेते. तर बघा तीसुद्धा दर्शन घेते आणि मुली आणि स्त्रिया अजिबात ह्या देवा मंदिरामध्ये जात नाही बरं का. अगदी संक्रांत असली ना तरीसुद्धा. त्यानंतर आहो पण आले दर्शन घेण्यासाठी, तर ते सुद्धा त्यांनीसुद्धा दर्शन घेतलं. आणि परत आमच्या गावामध्ये ना ह्याच सभामंडप आहे नागनाथ महाराजांच्या समोर. तर त्या सभामंडपामध्ये हनुमानाची मूर्ती, लक्ष्मण, राम आणि सीता या तिघांच्या पण मूर्त्या आहेत. तर मग ते पण मंदिर उघडं होतं, तर म्हणलं चला तिथं पण आपण पाया पडून जाऊ. तर मग इथं शेजारीच परत महादेवाची पण पिंड आहे आणि नंदीची पण आहे. तर मग नैवेद्य उरले होते तिथपर्यंत मग मी ठेवून घेतले बरं का. तर महादेवांना पण भस्म होता ते लावून घेतला, नैवेद्य ठेवला. त्यानंतर शेजारीच परत हनुमानाचेही. तर बघा गावातून दर्शन करून आलो आम्ही. मी आणि समृद्धी गेलो होतो. तर आरतीचं जे ताट असतं, आरती करावं लागते, तर ताट सजवून घेतलं. जे आपल्या हळदी कुंकू बांगडे आपण आणलेले असतात ते पण घेतलं, नैवेद्य भरून घेतले, पीठ काढून घेतले. आता परड्यावाला येत आहे तोपर्यंत वाट बघतोय. आणि स्वयंपाक पुरणपोळीचा सगळा माझ्या गावांनी करून केलाय बरं का. त्यांची आणि माझ्या सासांची सुद्धा खूप मदत होती. तर सगळ्यांनी मिळून आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलाय. परड्या भरल्यानंतर मग आमचा जेवणाचा कार्यक्रम होणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. चला. इथं बघा नैवेद्य वगैरे भरले आणि परड्यावाल्या ताई सुद्धा आलेल्या होत्या. तर परड्या भरायला 5 वाजले बरं का. तर आता आमचं घराचं काम चालू आहे, त्यामुळे आम्हाला काही घर एवढं मोठं नाही, छोटंसंच आहे. तर मग अंगणामध्ये सासूबाई बोलले आंब्याच्या झाडाच्या समोर तिथंच तळवट मोठा हातर आणि त्याच्यावरतीच भरून घ्या, आपलंच अंगण आहे तरी पण चालतं. तर मग परड्यावाल्या मावशी आणि आत्या सगळ्या बसून घेतल्या त्यांनी. तर आमचे इथे चुलत सासरेसुद्धा आहेत, तर त्यांनासुद्धा तुळजापूरची परडी आहे बरं का. तर ते सुद्धा घेऊन आले होते. त्यानंतर मग मी सगळ्या परड्यावाल्यांना कुंकू लावलं, माळांना परत ताटांना त्यांच्या. तर असं कुंकू लावून घेत होते. आणि माझ्या मदतीला माझ्या जाऊबाईसुद्धा होत्या, सासूबाईसुद्धा होत्या, म्हणजे चुलत सासू ज्या आहेत त्या. तर बऱ्याच बायका. आणि आम्ही सगळं एखाद्याचा कार्यक्रम जर असला तर आम्ही सगळे मिळून करतो बरं का, असं आहे आमचं. तर हळदी कुंकू सगळ्या ताटांना पण मी लावून घेतलं आणि चाललं होतं माझं असं. आता कसं होतं, देवाला जर आपण गेलो तर आमच्याकडे ना अशी प्रथा आहे, तुळजापूरला जर गेलं तर मग प्रसाद आणला की लगेच आम्ही ताटं भरून घेतो आणि लगेचच्या लगेच भरलेलेच बरं पडतात बरं का. नाहीतर मग काही अडचणी आल्या की मग आपलं प्रसाद पण तसाच राहतो आणि राहून जातं. आता हळदी कुंकू वाहिल्याच्या नंतर मग पीठ मीठ आणि सुद्धा परसरामामध्ये भरलं जातं. तर मी अशी भरून घेत होते. त्यानंतर जे ज्वारी किंवा गहू असतो ना, धान्याने सुद्धा आपल्याला परडीमध्ये भरायचं असतं. तर दोनदा मी असं टाकून घेत होते या परसरामामध्ये. तर आता परड्या तर भरायच्याच असतात, पण खंडोबाचं आपल्याला कुटुंबसुद्धा भरायचं असतात. तर 2 कुटुंबसुद्धा आलेलं होतं. आणि त्या ज्या तुम्हाला मधल्या लाल साडीवाल्या ताई दिसतात त्यांच्याकडं लक्ष्मी ची सुद्धा ताट होतं आणि तुळजापूरचं पण होतं आणि कुटुंबासुद्धा होता. तर मी सगळं भरून घेतलं. तर भरून झाल्याच्या नंतर मग नैवेद्य पण ठेवायचं होतं बरं का. तर असं काय असतं. आणि छान असा देवदेवसुद्धा पार पाडला. आणि मला माझ्या सासूबाईंनी, जावांनी सगळ्यांनी मदत केली, कारण आमच्या सासूबाई पडल्यामुळे एका जागेवरच आहेत ना, तर त्यांच्या पायाला लागलंय. तर त्यांनासुद्धा आरामाची गरज आहे. तर त्या काय तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसत नसतील, कारण त्यांना आरामाची गरज आहे ना, त्यामुळं. तर त्यांनी कॉटवरनं बसूनच सगळं हे पाहिलं आणि तिथूनच दर्शनसुद्धा घेतलं. तर त्यानंतर मग मी ज्वारी घातल्याच्या नंतर एक नागिनीचं 2 पानं, त्यावरती पुरणपोळीचा एक मोठा नैवेद्य, छोटा नैवेद्य, त्यावरती सगळं भजे कुरडे असं ठेवून घेतलं होतं. त्यानंतर त्याच्यावरती एक केळ आणि एक खारी खोबरं असं जे ओटीचं सामान असतं, जे आपण तुळजापूरवरनं बांगड्या आणतो ना परड्यामध्ये घालण्यासाठी, तर त्या 2 अशा ठेवून घेतल्या. तर प्रत्येक परडीमध्ये मी असंच करत होते. तर त्यानंतर मग आरतीला सुरुवात केली. तर
तर बघा आरती झाली आधी गणपतीची आणि नंतर देवीची घेतली. त्यानंतर मग आहोंनी नारळ फोडून घेतला आणि नारळाचं पाणी बघा ते कसे देत होते मंडीच्या हातामध्ये. त्यानंतर आमच्या त्या मोठ्या सासूबाई बोलल्या की नारळाचे तुकडे करा आणि ताटामध्ये सगळ्यांना नैवेद्य म्हणून ठेवा. तर मग मी नैवेद्य म्हणून ठेवत होते बघा ताटामध्ये नारळ. त्यानंतर मग आमच्या जावांनी सासूंनी मदत केली. तर ह्या सगळ्या परड्यावाल्यानं आमच्याकडे आल्याच्यानंतर मग जेव घातल्या जातात बरं का. तर पुरणपोळीचा स्वयंपाक आम्ही जास्त बनवला होता. सासूबाई बोलल्या की आपल्या घराचं काम चालू आहे तर मग गौंडी मंडळींना सुद्धा आपण जेवायला घालू आणि जे आमचे सासरे मंडळी आहेत जावा भाऊ आहेत त्यांनासुद्धा. तर स्वयंपाक आम्ही सगळ्यांनी मिळून बनवला होता त्यामुळे जास्तच बनवला होता. तर इकडं पाहू शकता ह्या ताटं बांधून घेत होत्या. तोपर्यंत आम्ही तिकडं ताटं पण करून घेतली आणि मग ह्या सगळ्या अशा जेवायला बसल्या. आणि इकडं जेवण बसल्या तर मुलंसुद्धा भुकेली होती. तर मग म्हटलं चला. तर मग त्यानंतर गौंड्यांची सुद्धा सुट्टी झाली होती बरं का मिस्त्रींची सुद्धा. तर मग त्यांनासुद्धा सांगितलं की तुम्हीसुद्धा जेवायला बसा. तर हे लोक बोलले की आम्ही घरी घेऊन जातो पण आम्ही म्हटलं नाही आमच्याच दारामध्ये जेवून जावा तुम्ही. तर मग आता भांडे खूप लागतात ना जेवायला त्यामुळं मग मी आम्हाला पंतरवळ्याच आणायला सांगितल्या होत्या. तर पंतरवळ्यामध्ये छान असं त्यांना जेवायला वाढलं आणि सगळ्यांनी पोटभर जेवण केलं बरं का. आणि हे जेवल्याच्या नंतर मग आपली चिल्लर पार्टीसुद्धा जेवायला बसली होती. आमची एक नंबर झाली छान आहे सांगायचं क्वांटिटी एक नंबर. तर बघा परड्या वगैरे भरून झाल्या आणि ज्या आराधनी आहेत त्या सुद्धा जेवायला बसवल्या. त्यानंतर आपल्या बांधकामावरती जे मिस्त्री मामा आहेत आणि जे त्यांचे साथीदार आहेत त्यांना सुद्धा आम्ही जेवायला बसवलं बरं का. तर ते बोलताय की आमटी एकच नंबर झाली. तर तुम्हाला पण माहिती आहे आमटी मीच बनवली बरं का कारण आपली आमटी फेमस आहे बरं का. तर चला असो जेवण करताय सगळी. इथं बघा जेवण करत होते तर आमच्या त्या थोरल्या सासूबाई आणि आमच्या सासूबाई बोलल्या की त्या पण सुवासिनीच आहेत तर मग त्यांना सुद्धा कुंकू लावून घे. तर मग पंचपाळ घेतला आणि त्यांना सुद्धा कुंकू लावून घेतलं. आणि देवाचा योगायोग बघा ह्या सुद्धा 5 जणी होत्या बरं का. तर 5 जणी सुवासिनी सुद्धा आपल्या दारामध्ये जेवून निघाल्या. तर खरंच खूप हा आमचा सुद्धा कार्यक्रम देवाचा सुद्धा गेलेला कार्यक्रम छान असा पार पडला आणि याचा सुद्धा आहो. आणि आमच्या सुद्धा जेवण करता येईल. चिल्लर पार्टी पण बसली बरं का जेवायला. त्यांना पण खूप भुका लागल्या होत्या आणि कशी बसल्यात बघा मस्त अशी हवेशीर जेवता ये. तिला म्हणावं बायाला म्हणा माझा तर ते बंटीच्या पलीकडे जे आहे ना ते आपला धीर आहे बरं का छोटा 5 नंबर सासऱ्यांचा मुलगा. तर लाजत्यात बरं का ती. चला असो जेवा. मुलं जेवली त्यानंतर मनीषताई आम्ही ज्या माझ्या जावा आहेत त्या सुद्धा जेवल्या. तर अजून आमची सासरी मंडळी राहिली बरं का जेवायची. तर थोड्या वेळाने जेवतो म्हणल्यात ती त्याच्यामुळे मग इथंच मी ब्लॉकला एंड करते कारण खूप पसारा पडलाय. जेवलेली भांडी वगैरे घासायच्यात. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.